वयाच्या 50 नंतर सकाळी उठल्यानंतर नेहमी शरीरातून अगदी गळून गेल्यासारखं वाटतं. आतून शरीर जड झाल्यासारखं वाटतं आणि शरीरात एक वेगळाच थकवा जाणवू लागतो. अंगात अजिबात उठायचं बळ राहत नाही. असं वाटतं पायात आणि हातात ताकदच राहत नाही. चालताना अगदी 10 पावले जरी चाललं तरी जीव नसल्यासारखं वाटतं. अंथरुणामध्येच पडून राहावंसं वाटतं. असं वाटतं यासाठी काय करावं हा प्रश्न तुमच्या मनामध्ये नेहमीच येत असेल. यावर एक उपाय आयुर्वेदिक जुन्या डॉक्टरांनी आता एक उपाय सांगितला आहे. या आयुर्वेदिक डॉक्टरांची वय वर्ष पाहायला गेलं तर सध्याला 80 वर्ष सुरू आहे. त्यांनासुद्धा कधी या वयामध्ये अशक्तपणा येत नाही. पायामध्ये भरपूर ताकद आहे त्यांच्या. अगदी वयाच्या 25व्या वर्षी जशा प्रकारे मुलामध्ये ताकद असते तशा प्रकारे ताकद या आयुर्वेदिक डॉक्टरच्या अंगामध्ये अगदी वयाच्या 80व्या वर्षीसुद्धा या ठिकाणी सध्याला दिसून येत आहे. याच आयुर्वेदिक डॉक्टरांना आम्ही प्रश्न केला की आमच्या अंगामध्ये नेहमी थकवा जाणवतो, पायामध्ये ताकद राहत नाही, कमजोरी असल्यागत शरीरामध्ये नेहमी वाटतं, यावरती काय करावं असं आम्ही त्या डॉक्टरांना विचारलं. त्यावेळी डॉक्टरांनी आम्हाला एक उपाय सांगितला. तोच उपाय आम्ही तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी आता तुम्हाला सांगणार आहोत. आता वयाच्या 50 नंतर शरीराच्या वेगवेगळ्या भागामध्ये थोडंसं दुखत असतं. थोडंसं मसल्स अगदी कायम तणाव वाटत असतो. सांधे दुखल्यासारखे वाटतात, नेहमी दुखतात. अंगामध्ये हलकासा कडकपणा जाणवत असतो. हे तर सगळं वारंवार होत असतं. जर तुम्ही याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, कारण हे शरीराच्या आतून येणाऱ्या कमजोरीचं मोठं लक्षण देखील असू शकतं. आता हा मोठा आजार नेमका कसा आहे, कशा पद्धतीने ते देखील सांगणार आहे मित्रांनो. त्यामुळे घरातल्या घरातच छोट्याशा उपायाने तुम्ही तुम्ही आजार आहे त्या ठिकाणी तुम्ही बरा देखील करू शकता. यासाठी ना कोणतं महागडं औषध घ्यावं लागणार नाही, ना कुठल्या मोठ्या उपचाराची तुम्हाला गरज पडणार नाही. आपल्याला टॉनिक किंवा महागड्या औषधाची गरजसुद्धा घ्यायची गरज नाही. शरीरामध्ये शक्ती आणि ऊर्जा मिळवण्यासाठी घरामध्येच असलेल्या या 2 गोष्टी ज्या आहेत तुमच्या शरीरामध्ये त्या ठिकाणी सहज तुम्हाला ताकद मिळवून देत असतात, ज्याचा खर्च तुम्हाला 0 रुपये म्हणजे 0 रुपये या ठिकाणी करावा लागणार आहे. आता या गोष्टी जर तुम्ही योग्य पद्धतीने योग्य रीतीने 3 दिवस जर तुम्ही घेतल्या तर शरीरात परत एकदा तुमचं ताजंतवानं या ठिकाणी तुमचं शरीर आहे मजबूत होईल, ऊर्जावान होईल आणि अतिशय एनर्जेटिक होईल. ही सर्व माहिती ऐकून तुम्हाला 80 वर्ष असणारे एका आयुर्वेदिक डॉक्टरांनी ही माहिती सांगलेली आहे. त्यांना वयामध्ये अजिबात थकवा देखील जाणवत नाही, शरीरामध्ये कमजोरी कधी जाणवत नाही, एकदम ते मजबूत टवटवीत सुद्धा या ठिकाणी या वयामध्ये असतात. त्यांनीच या ठिकाणी उपाय या ठिकाणी त्यांनी सांगितलेला आहे. आता बघा वय 80 वर्ष आहे त्यांचं. आता त्या आयुर्वेदिक माहिती असणाऱ्या डॉक्टरने आम्हाला हा उपाय सांगितला. तोच उपाय तुम्हाला आता आम्ही या ठिकाणी सांगणार आहे. त्यामुळं तुमच्या घरातलीच कोणत्या 2 गोष्टी घेतल्यानंतर तुमच्या घरामध्ये ज्या 2 गोष्टी असतात ज्या जर तुम्ही फक्त आम्ही सांगतो त्याप्रमाणे योग्य प्रमाणामध्ये या ठिकाणी योग्य रीतीने जर तुम्ही या ठिकाणी घेतल्या तर तुमच्या शरीरामध्ये जे काही कमजोरी असेल, तुमच्या पायामध्ये ताकद नसल्यागत वाटत असेल, तुमचं गुडघं दुखू लागत असेल, तुमच्या शरीरामध्ये अशक्तपणा आला असेल, सारखंच तुम्हाला उठत असताना बसत असताना अंगामध्ये जीव नसल्यागत वाटत असेल, यासाठी फक्त या ठिकाणी 2च गोष्टी या ठिकाणी तुम्हाला करायच्या आहेत. बघा ज्याला 1 रुपयासुद्धा तुम्हाला खर्च लागणार नाही, तुमचा खर्च या ठिकाणी करावा लागणार नाही. या गोष्टी अगदी दिसायला तुम्हाला नॉर्मल वाटतात पण त्याचा परिणाम अगदी महागड्या ट्रीटमेंट म्हणजे तुमच्या मोठ्या दवाखान्यात घेऊन गेलं नाही त्याच्यापेक्षा हा ट्रीटमेंट कमी नाही. तुमचं वय 40 असू द्या, 50 असू द्या किंवा 60पेक्षा जास्त असू द्या तरीसुद्धा या ठिकाणी या दोन्ही गोष्टी शरीरामध्ये पुन्हा एकदा तीच ताकद तोच उत्साह तुम्हाला या ठिकाणी भरून आणतात. जी कधी काळी तुम्ही 25 वर्षाचा असाल, 30 वर्षाचा असाल वयाच्या तरुणामध्ये या ठिकाणी तुम्ही जसं होता या गोष्टी तुमच्या आतून ऊर्जा देखील द्यायला सुरू करतात. तुमचं जी पचनाची क्रिया आहे ती पचनाची क्रिया देखील सुधारतात. त्यानंतर तुमचं रक्त शुद्ध करण्याचं काम करतात, स्नायू पुन्हा या ठिकाणी सक्रिय करण्याचं काम करतात. जेव्हा तुम्ही या 2 गोष्टी या ठिकाणी ठरवलेल्या वेळेला आणि योग्य पद्धतीने जर तुम्ही घेण्यास सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला लगेच फरक जाणवायला सुरुवात होईल. आता बघा योग्य वेळेला त्या ठिकाणी म्हणजे योग्य पद्धतीने या जर तुम्ही गोष्टी नाही घेतल्या तर याचा तुम्हाला परिणाम जास्त जाणवणार नाही. जे तुमचं कुमकुवत असलेलं शरीर आहे ते व्यवस्थित घेतलं तर तुमचं कुमकुवत असलेलं शरीर बळकट होईल आणि तुम्ही तीव्र सक्रिय व्हाल. तुम्हाला वाटेल 3 दिवसामध्ये तुम्हाला जाणवू लागेल की या गोष्टी थकवा आणि अशक्तपणा दूर करण्यासाठीच बनलेल्या आहेत. आता बघा पण त्याचबरोबर शरीरात तुमचं काही लपून बसलेलं जे काही जुनं आजार असेल, शुगर असेल किंवा तुम्हाला BP असेल, अशा आजारावर देखील जुन्या दुखण्याच्या तक्रारीसुद्धा या ठिकाणी बाहेर काढू शकतं. त्यामुळं शरीरात साचलेली घाण असेल, म्हणजे तुमचं टॉक्झिनीज असेल, नैसर्गिकरित्या या ठिकाणी तुम्हाला बाहेर पडत असतं. तुमच्या अवयवांना पुन्हा
ताजेतवाने या ठिकाणी करण्याचं काम हे 2 पदार्थ करत असतात, ज्यामध्ये जे पोषण द्रव्य आहेत ते तुम्हाला आधीच कधी मिळालं नव्हतं, याची भरपाई तुम्हाला हळूहळू या ठिकाणी 3 दिवसामध्ये व्हायला सुरुवात होते. आता तुमच्या मनामध्ये हा प्रश्न नक्की निर्माण झाला असेल की या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत आणि कशा पद्धतीने घ्याव्यात, कोणत्या वेळेला घ्याव्यात. या 2 गोष्टी घेतल्या तर वस्तूचं नेमकं त्या ठिकाणी नाव काय आहे, किती प्रमाणामध्ये घ्याव्यात, केव्हा घ्याव्यात, याचं सविस्तर उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी 2 मिनिटाच्या आतमध्ये या ठिकाणी तुम्हाला जाणून घेऊया. त्यामुळे तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. वर्ष त्या डॉक्टरांचं 80 आहे आणि 80 वर्षाच्या आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगलेल्या 2 गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. दोन्ही गोष्टी एका ठराविक वेळेला तुम्ही जर खायला सुरुवात केली तर तुम्ही आता एक वेळ चुकली तर तुम्हाला याचा फायदा होणार नाही. जसं की आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितले की त्यामुळे पहिली गोष्ट त्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे शेंगदाणा. आता तो शेंगदाणा जो लहानपणापासून आत्तापर्यंत आपण खात आलेला आहे, आता प्रत्येकजण घरामध्ये खातच असतो. घरातील आपण भाज्यामध्ये वापरत असतो शेंगदाणा, त्यानंतर शेंगदाण्याची आपली चटणीसुद्धा करून खात असतो. तुमची याच्यामध्ये अजिबात चूक नाही. पण जर तुम्ही ही शेंगदाणे वेगळ्या पद्धतीने खायचं आहे, जर चुकीच्या पद्धतीने तर खाल्ला ते म्हणजे तुम्ही कोणत्या दुकानामधून कोणत्या प्रकारचे शेंगदाणे अजिबात विकत घेऊ नका. यामध्ये एक प्रकारचा शेंगदाणा आहे, ते म्हणजे तुम्हाला तुमच्या बाजारामध्ये लाल कलरचा देशी जो काही घुंगरू शेंगदाणा मिळतो ते तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. कारण जे काही बाजारामध्ये उपलब्ध शेंगदाणे असतात ते अजिबात शरीराला चांगलं शेंगदाणे नसतात. त्यामुळे देशी आणि लहान आकाराचा जो शेंगदाणा असतो तो तुम्हाला सगळ्यात जास्त फायदेशीर ठरला जाणार आहे. बघा, कदाचित वाटेल तुम्हाला शेंगदाण्यामुळे असं काय होतं, परंतु 80 वर्ष आहे ते आयुर्वेदिक डॉक्टरने आता त्या उपाय सांगितले आहे. त्यामध्ये आता काय मिक्स करायचं आहे तो देखील सांगणार आहे, कोणता पदार्थ मिक्स करायचा आहे. यामध्ये जर तो पदार्थ तुम्ही मिक्स केला तर तुम्हाला परिणाम जास्त होणार नाही. त्यामुळं कोणता पदार्थ मिक्स करायचा आहे तो देखील सांगतो. त्यामुळं अजून एक नेमका पदार्थ कोणता आहे तो नक्की बघायचा आहे. त्यामध्ये शेंगदाणा एवढा स्वस्त आहे. त्या ठिकाणी गोष्ट तुमच्या घरामध्ये देखील शेती असेल, शेतीमध्ये देखील तुम्ही शेंगा पेरल्या असेल, देशी शेंगा पेरला असेल, त्या शेंगाचा देखील तुम्ही याचा वापर करू शकता. तुम्ही जर शेंगदाण्याचं दररोज सेवन केला तर मी त्या ठराविक प्रमाणात योग्य वेळेस नियमित जर याचं सेवन केला तर तुमच्यासाठी एक जबरदस्त आणि एक फायदेशीर टॉनिक या ठिकाणी तुम्हाला बनू शकतं. आपण हाडापासून बघूया. जर गुडघ्यामध्ये तुमचं सतत दुखणं असेल, कमरेमध्ये कडकपणा किंवा हाड ठिसूळ झाला असेल किंवा हाडामधून नेमकी टक टक आवाज येत असेल, हाड तुमची मोडत असतील, लक्षात घ्या तुमच्या शरीरातील कॅल्शियमची जी काही कमतरता आहे या ठिकाणी तुमची निर्माण होत आहे. ही कमतरता भरून काढण्यासाठी तुम्हाला शेंगदाणे खूप उपयोगी ठरू शकतात. कारण त्यात खूप नैसर्गिक त्या ठिकाणी भरपूर कॅल्शियम असतं जे हाडांना आतून बळकट करण्याचं काम करत असतं. शेंगदाण्यामध्ये मॅग्नेशियम देखील असतं, ते भरपूर प्रमाणात असतं आणि शरीरामध्ये कॅल्शियमचं नीट शोषलं जावं म्हणून यासाठी खूप या ठिकाणी गरजेचं असतं. आता तुम्हाला वाटत असेल की महागडं मॅग्नेशियम सप्लिमेंट आता या ठिकाणी वयामध्ये घेण्याची अजिबात गरज नाही. मॅग्नेशियम फक्त हाडासाठी नाही तर आपल्या नसा असेल, न्यूरॉन्स असेल आणि संपूर्ण मज्जासंस्थेसाठी देखील अत्यावश्यक असतं. बघा, हातामध्ये मुंग्या येणं, झणझणे येणं, तुम्हाला असं वाटत असेल तुमच्या हातामध्ये अशक्तपणा येत असल्यासारखं वाटत असेल किंवा तुमचा हात थरथर कापत असेल, हाताला बधीरपणा जाणवत असेल तर समजून घ्या की तुमच्या नर्वस सिस्टीममध्ये अशक्तपणा निर्माण झाला आहे. तर अशा वेळेस शेंगदाणा खाणं हे अत्यंत उपयुक्त ठरलं जाऊ शकतं असं आयुर्वेदिक डॉक्टरने आता या ठिकाणी सांगितले. तुमचं स्वस्थ आणि प्रभावी घरामध्ये मिळणारा हा एक उपाय. जर तुमचा हात तुम्हाला वारंवार बधीर होत असतील, अंगामध्ये म्हणजे हलकासा झटका जाणवत असेल, स्नायूमध्ये तुम्हाला चालताना दुखणं येत असेल, चालताना अंगात एक वेगळी सनसटी वाटत असेल, हे संकेत असतात की तुमचं न्यूरॉन्स कमकुवत होत आहेत. तसेच तुमचा हात थरथर असेल, वस्तू एखादी उचलताना तुमच्या हाताला मुंगी येत असतील, हात म्हणजे कापत असतील, तर तुम्ही या गोष्टीला तुम्ही लक्ष नाही दिलंच तर तुम्हाला तुमची केस गळायला सुरुवात होते, डोळ्याची तुमची दृष्टी हळूहळू वेगाने या ठिकाणी कमी होऊ शकते. हे सगळं शरीरातलं तुमचं जीवनसत्व आहे, खजिनाची कमतरता आहे, कमी झाल्यावर याची लक्षण दिसायला सुरुवात होते. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेंगदाण्यात व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन B1, त्या ठिकाणी B6, व्हिटॅमिन ए या ठिकाणी चांगल्या प्रकारे देखील आढळून येतात. यामुळं या सर्व समस्या तुमच्या दूर करण्यासाठी मदत करण्याचं काम या ठिकाणी शेंगदाणे करतात. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की दुसरा कोणता पदार्थ तो मिक्स केल्यानंतर बघा, शेंगदाण्यामध्ये व्हिटॅमिन ही अतिशय प्रभावी अँटीऑक्सिडेंट करण्याचं काम करत असतात. शरीरातलं तो फ्री जे रेडिकल्स आहे ते नष्ट करण्याचं काम त्यामुळे होत असतं. तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या असतील, दाग असतील, मुरूम आले असतील, त्वचेला तसेच पेशींना ताजेपणा देण्याचं काम या ठिकाणी शेंगदाण्यामध्ये झिंक असल्यानं, झिंक असेल, फायबर असेल, लोह असेल, पोटॅशियम असेल, या ठिकाणी हेल्दी फॅट्स त्यामुळे असतं.
त्यामुळं प्रोटीन देखील तुम्हाला शोषून द्रव्य देखील या ठिकाणी तुमच्या शरीरामध्ये मिळण्याचं काम या ठिकाणी सुरू असतं. तुमची शरीराची कार्यप्रणाली देखील संतुलित ठेवण्याचं काम या ठिकाणी शेंगदाणे करत असतात. आता तुमचं जे काही पचनशक्ती आहे ते पचनशक्ती सुधारण्याचं काम देखील, शरीराला आतून बळकटी देण्याचं काम देखील हे शेंगदाणे या ठिकाणी करत असतात. तुम्हाला अन्न नीट पचत नसेल, तुमच्या पोटामध्ये गॅस होत असेल, अपचन होत असेल, बद्धकोष्ठीची तुम्हाला तक्रार नेहमी येत असेल, तर शेंगदाण्याचं तुम्ही सेवन केल्यास हे तुमच्यापासून अगदी योग्य आणि फायदेशीर या ठिकाणी केलं जाणार आहे. हे सगळं कधी करायचं, कसं करायचं, किती प्रमाणामध्ये करायचं, याचबरोबर दुसरी कुठली वस्तू आहे त्याच्यामुळे तुम्हाला खायचं आहे, त्यामुळे शेंगदाण्याचा प्रभाव अधिक या ठिकाणी तुम्हाला फायदा दुपटीने होणार आहे या ठिकाणी लगेच सांगणार आहे. बघा, तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहण्याचा नक्की मित्रांनो प्रयत्न करा. सगळ्यात दुसरी महत्त्वाचे म्हणजे मनुका. आता जे आपण वाढलेली द्राक्ष म्हणून वापरतो याला मनुका वेगवेगळ्या रंगात, वेगवेगळ्या प्रकारात आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध करून मिळत असतात. काही लोक पिवळ्या प्रकारचे मनुका घेतात, काही लोक त्यांना ठिकाणी गडद रंगाचे मोठे मनुके या ठिकाणी घेत असतात, तर काही जणांनी महागडा मनुका देखील या ठिकाणी घेत असतात. पण जर तुम्ही कुठलीही साधी मनुका असेल तर तिचा तुम्ही वापर करू शकता, कारण तीसुद्धा एखाद्या औषधापेक्षा अजिबात कमी नाही. शेंगदाणे असतील, मनुके असतील, नेहमी या ठिकाणी तुम्हाला किती प्रमाणात घ्यायचे हे आधी तुम्ही लक्षात घ्या. मनुका हे आरोग्यासाठी अतिशय जबरदस्त आणि फायदेशीर तुम्हाला मनुका आहे. तुम्हाला रोज त्या ठिकाणी काय करायचं ते देखील सांगला. तुमचं डोकं जड वाटत असेल, छोट्या छोट्या गोष्टीवर तुम्हाला चिडचिड येत असेल, वारंवार झोप येत असेल, तुमच्या शरीरात हार्मोनचा समतोल राखण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला सारखं हार्मोनचा समतोल बिघडत असेल, तर अशा वेळी अमृतासारखं काम करण्याचं काम या ठिकाणी मनुका हे करत असतं. मनुकामध्ये पोटॅशियम भरपूर असतात, हृदयाच्या आरोग्यासाठी त्या ठिकाणी खूप खूप फायद्याचे असतात. मित्रांनो, जर तुम्ही दररोज म्हणाल तर एक ठराविक वेळेला, कोणत्याही वेळेला खायचा पदार्थ जर तुम्ही या ठिकाणी ठराविक वेळेला म्हणजे कोणत्या वेळेला तुम्हाला खायचं आहे हे तुम्हाला लगेच सांगणार आहे. कारण योग्य वेळेत जर तुम्ही नाही खाल्लं तर तुम्हाला याचा जास्त प्रमाणात फायदा होणार नाही. त्यामुळं फायदा होण्याऐवजी उलट तुमचं नुकसान देखील या ठिकाणी होऊ शकतं. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही योग्य वेळी हा मनुका खाल्ला तर तुमचं हृदय देखील बळकट राहतं. हृदय जे काही संबंधित आजार आहेत, ब्लॉकेज असतील, उच्च रक्तदाब असेल, हार्ट अटॅक असेल, यासारख्या समस्या दूर होण्याचं काम देखील आपला मनुका खाल्ल्यानंतर, तुम्ही सेवन केल्यानंतर शरीरामध्ये पोषण तत्वाची कमतरता भरून काढण्याचं काम या ठिकाणी मनुका करत असतो. विशेषतः पाहायला गेलं तर जे लोक वारंवार बद्धकोष्ठीने त्रासलेले असतात त्यांच्यासाठी खरंच एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. त्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते, ज्या त्या गोडसर असतात, त्यामुळं तुमचं खाणं देखील सोपं वाटतं. जर तुम्ही वारंवार पोटामध्ये गॅसची समस्या असेल, छातीमध्ये जळजळ होत असेल, त्या ठिकाणी तुमचं पोट जड वाटत असेल, कधी कधी दातामध्ये सुद्धा या ठिकाणी ताण जाणवत असेल, तर अशा सगळ्या त्रासामध्ये मनुका खूप आराम देण्याचं काम या ठिकाणी करत असतात. तुम्हाला काय करायचं आहे, रात्री झोपताना पोटातलं आम्ल गळ्यापर्यंत तुमचं येत असेल तर त्यामुळे तुमच्या तोंडाची चव जाते. ही सगळं लक्षणं कधी होतं तर गॅसमुळे या ठिकाणी होत असतात. अशा वेळेस जर तुम्ही मनुका त्या ठिकाणी खाल्ला तर नक्कीच तुमच्या शरीरासाठी या ठिकाणी उपयुक्त ठरत असतो. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा मनुका कधी खायचा ते देखील सांगतो. आता मनुक्यामुळे अजून देखील त्याचा फायदा होतो, तुमचं ब्लड प्रेशर व्यवस्थित राहण्यासाठी देखील याचा फायदा होतो. मनुका तुम्हाला पाहायला गेलं तर मनुका हे केस गंधाट चमकदार, म्हणजे जे तुमचे डोक्याचे केस आहेत ते देखील गंधाट बनवण्याचं काम करत असतात. तुमच्या चेहऱ्यावर उजाळपणा येऊ शकतो, कारण त्यामध्ये भरपूर खनिजं आणि जीवनसत्व असतात. त्यामुळे आपल्या त्वचेसाठी, केसासाठी अतिशय उपयुक्त ठरत असतात. आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मनुका आणि शेंगदाणे कधी आणि कशा पद्धतीने तुम्हाला मिक्सिंग करून खायचे आहेत. आता बघा, तुम्हाला कशा पद्धतीने खायचे आहेत ते देखील सांगतो. मनुका आणि शेंगदाणे कशा पद्धतीने खाल्ले तर तुम्ही जे काही तुमचं नेहमी अंग जड वाटत असेल, थोडंसं चालले की तुम्हाला थकवा येत असेल, सांधे तुमचे आकडलेले असतील, स्नायूमध्ये पुन्हा ताण दुखणं जाणवत असेल, तर हा उपाय तुमच्यासाठी अतिशय योग्य आहे. शेंगदाण्याचं प्रमाण ठरवण्याचा सोपा उपाय देखील सांगतो. किती प्रमाणामध्ये शेंगदाणा खायचं ते देखील सांगतो. तुमच्या मुठीत मावतील तितकंच तुम्ही पुरेशा प्रमाणामध्ये शेंगदाणे घ्यायचे. तुम्ही लहान असाल, मोठे असाल, तुमचं वय किती पण असू द्या, तर या वयवृद्धच्या प्रत्येकाप्रमाणे आपल्या मुठीनुसार माप घ्यायचं आहे. एका वाटीत शेंगदाणे टाकायचे आहेत, 1 मुठीप्रमाणे घ्यायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला आता मनुका किती घ्यायचे आहेत तर तुम्हाला जवळजवळ 10 ते 12 या ठिकाणी तुम्हाला पुरेसे असतात मनुके फक्त तुम्हाला स्वच्छपणे धुवून एका वाटीमध्ये तुम्हाला भिजवून ठेवायचे आहेत आणि त्याच वेळेस शेंगदाणेसुद्धा पाण्यामध्ये टाकायचे आहेत. हे जेव्हा दोन्ही भिजतात तर त्यामधलं पोषण तत्व ॲक्टिव्ह होत असतात, शरीरामध्ये लगेच त्याचे परिणाम दिसू लागतात. आता विटॅमिन्स आणि मिनरल सकाळ सकाळी खाल्ल्यानंतर लगेच तुम्हाला काम करू लागतात. म्हणून सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी भिजवलेला मनुका आणि शेंगदाणे हळूहळू या ठिकाणी तुम्हाला चावून खाल्लं तर चालतंय, नाहीतर तुम्ही पूर्णपणे मिक्सरमध्ये थोडं पाणी टाकून
ते क्रश करून तुम्ही या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता आणि ते तुम्ही ग्लासमध्ये भरून या ठिकाणी ते पिऊ देखील शकता. आता तुम्ही शेंगदाण्याची साल काढून टाकून या ठिकाणी साल देखील काढून टाकू शकता, तसेच तरी खाल्लं तर चालेल. हे सगळं तुमच्या सोयीनुसार आवडीनुसार तुम्ही करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मिक्सरमध्ये त्याचं बारीक मिश्रण केलं तर या ठिकाणी चालू शकतं. आता तुम्हाला काय करायचं आहे, ते कधी कधी खायचं आहे तर तुम्ही सलाडमध्ये खाऊ देखील शकता. तुम्ही रोज नित्यनेमाने 3 दिवस याप्रमाणे घेतलं तर तुमच्या शरीरामध्ये अफाट फायदे या ठिकाणी होतात. भरपूर तुमची एनर्जी येते, तुमचा थकवा जातो, नसामधील जे काही तुमचे अडथळे ते अडथळे देखील जाण्याचे काम या ठिकाणी करतं, तुमची पचनक्रिया सुधारते. तर मित्रांनो, ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.